यावेळी सायंकाळचे 7:30 होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम 102.7 मेगा. प्रसारित करीत आहो शेतकरी बंधू आणि भगिनींचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना. मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया मिश्र पिकाची लागवड करणारे युवा शेतकरी अनिल चंद्रमणी म्हैसकर, मुक्काम पोस्ट पिंपळगाव रुईकर, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत. चला तर बातचीत करूया त्यांच्याशी आणि त्यांचे शेतीविषयक आलेले अनुभव जाणून घेऊया. नमस्कार अनिलजी. नमस्कार सर. अनिलजी, मला सुरुवातीला सांगा की तुमचं शिक्षण किती झालं? माझं मॅट्रिक फेल आहे. बरं, तुम्ही मॅट्रिक फेल आहात आणि शेती किती आहे तुमच्याकडे? माझ्याकडे 10.5 एकर शेती आहे. अच्छा, 10.5 एकर. मग तुम्ही घेतली की वडिलोपार्जित आहे? नाही, ती वडिलांनीच घेतलेली आहे. अच्छा, वडिलोपार्जित शेती आहे. मग त्यामध्ये इरिगेशन वगैरे? व्हेरिकेशन म्हणजे बेंबळा कालवा आहे शेताच्या काठला लागून. त्याच्यामध्ये मग पूर्ण इरिगेशन आहे की काही कोरडवाहू आहे? त्याच्यामध्ये 3 एकर जे कोरडवाहू आहे. बरं. आणि 7.5 एकर जमीन जी आहे ती वडिलांनी घेतलेली आहे. 7.5 एकर ही तुमची शेती ते इरिगेशनमध्ये. इरिगेशनमध्ये येते. तर यामध्ये तुम्ही कुठले पिकं घेता? मी कपाशी, सोयाबीन, तूर. अच्छा, कपाशी, सोयाबीन, तूर. सोयाबीन झाल्यानंतर बरं, चना आणि गहू घेतो. आणि उन्हाळ्यामध्ये वगैरे काही पीक घेता का? उन्हाळ्यामध्ये तसं ते तिळाचं व्यवस्थापन करण्याची एक प्लॅनिंग राहते, पण पाणी नाही मिळत. त्याच्यामुळे मग तुम्ही उन्हाळ्यामध्ये कुठलंच पीक घेत नाही? उन्हाळ्याला कोणतंच पीक नाही. बरं. आता खरीपाचं सीझन चालू होत आहे आणि या खरीपामध्ये आता शेतकरी बांधव आपल्या पिकाची लागवड करताना दिसतो. तर यावर्षी तुम्ही शेतामध्ये कुठल्या पिकाची लागवड घेणार आहात? तर मी कपाशी आणि तूरच घेणार आहे. यावर्षी कपाशी आणि तूर. तूरच घेणार. सोयाबीन वगैरे? सोयाबीन नाही टाकत. बरं. कारण ते मागच्या वर्षीला टाकली तर पूर्णच गेली. बरं. हो. तुम्ही सांगितलं की कपाशी आणि तूर. तर कपाशी आणि तूरचं तुमचं मग व्यवस्थापन, बियाणं कसं असते? व्यवस्थापन म्हटलं तर आता कपाशी कुणी कसे वेगळे वेगळे लावतात. जसं आपल्या जमिनीला सूट होतात. बरं. तेच बियाणं आपण टाकायचं. बरं. जमिनीला म्हणजे सूट. तुम्ही माती परीक्षण वगैरे केलं आहे का जमिनीचं शेतामध्ये? माती परीक्षण केलं आहे, पण ते आता किती म्हटलं तरी पण शेतीचं जे आहे ते आता दिवसांदिवस कशी शक्ती घटत चालली. पूर्ण तणनाशकाची वापर करण्यात येत आहे. त्याच्यानंतर मग ते रासायनिक वापरण्यात येत आहे. बरं. मग जमिनीमध्ये ताकद काय राहील? अच्छा. आता शेणखत वगैरे सर्व कमी झालेत. त्याच्यानं जमिनीची पूर्ण ती शक्ती जी आहे ती दिवसांदिवस कमी होत चालली. अच्छा, म्हणजे जमिनीचा जो काही पोत आहे तो खराब होत चालला असं तुम्हाला म्हणायचं आहे. रासायनिक खतामुळे म्हणा किंवा तणनाशकाचा अतिवापरामुळे म्हणा, त्याच्यामुळे पूर्ण म्हणजे खराब होत चालली. समोर चालून उत्पन्न ते पाहिजे तसं मिळणार की नाही मिळणार? समोर जाऊन त्या आता समजा त्या जमिनीमध्ये ताकदच नाही राहील तेव्हा ती जमीन काय देईन आपल्याला? बरोबर आहे. तर माझं एकच म्हणणं आहे सर्व कास्तकाराला की तुम्ही शेतामध्ये जे तणनाशक वगैरे हे रासायनिक वापरता ते कमी करून टाका. बरं. आणि गांडूळ खत किंवा मग शेतामध्येच ते आपली जे पराठी, कपासी, जे तणकाडी राहतात बरं, ते पूर्ण एकत्र जमा करून त्याचं खत निर्माण करा. अच्छा, म्हणजे कंपोस्ट खताची निर्मिती करा.
बरं, कंपोस्ट खताने जमिनीचा पोत आणि गांडूळ खताने सुद्धा जमिनीचा पोत वाढू शकतो. शकते. आता दरवर्षी मी शेतामध्ये समजा हे गांडूळ खत जे आहे ते हर एक पिकाला रासायनिक न देता त्याच्यामध्ये गांडूळ खताचा वापर जास्त करतो. अच्छा, गांडूळ खताची वापर तुमच्या शेतामध्ये जास्त असल्यामुळे उत्पन्नामध्ये मग काय परिणाम पडला? थोडी घट येते पण ते कसं लेवल लागून जातात त्यांची. बरं, म्हणजे सामोर जाऊन त्या जमिनीची ताकद जी आहे ते कायम न कायम राहील. अच्छा, म्हणजे जमिनीचा जो कस किंवा पोत जो आहे तो कच जो आहे जमिनीचा तो कायम न कायम राहील. तुम्ही जर ते शेतामध्ये जशी आता कपाशीची पराठे वगैरे राहतात त्या जर तुम्ही रोटावेटर करून रायकोटार्मा जर त्याच्यामध्ये रायकोझायमर आणि सुपर फॉस्फेट जर एकरी प्रति 2 बॅग जर टाकलेत तर ते खत 2 पाण्यामध्येच तयार होऊन जातात. बरं, तर तुम्ही तरुण आहात आणि नवीन करण्याचं एक धाडस तुमच्यामध्ये दिसून येते, तर काही नवीन प्रयोग करण्याचा काही विचार आहे का शेतीमध्ये? नवीन म्हटलं तर आता त्याच्यामध्ये शेतीमध्ये तर आपण नवीन एकच करू शकतो. आज आपण पिकीच्या मागे जे लागलो की आपल्याला खूप मिळतात एकरी समजा 10-15 ॲव्हरेज 15चा ॲव्हरेज काढतात ते सामोर जाऊन कास्तकार 1-2 क्विंटल सुद्धा घेऊ शकणार नाही. अच्छा, म्हणून माझं सर्व कास्तकाराला एकच सांगणं आहे की त्यांनी आज 10-15 क्विंटल एकरी न घेता साधारण ती 5-7 क्विंटलचा ॲव्हरेज याच्यामध्ये सेंद्रियमध्ये निघतात. त्याच्यामुळे म्हणजे रासायनिक खताचा वापर जास्त कमी करावा, जास्त करू नये. आता कसं ते शेतकरी सर्व चाललेत. पहिलेचे कास्तकार जे होते ते एकरी 2-3 क्विंटलच्या पलीकडे कापूस घ्यायचे नाही कपासी. नंतर त्याला तुरी व्हायचे तर ते कसे पोषक राहायचं. आता सर्व रासायनिकमुळे काय झालं पूर्ण जीवाला हानी होण्याजोगती आपण सर्व उत्पन्न घेत आहे. बरं, तेच सर्व आपल्यालाच वापस देण्यात येत आहे. चांगला जे आहे ते वरिष्ठ लोकांना चालला जाते आणि जे दूषित राहते ते सर्व आपल्याच कास्तकाराच्याच पदरी पडत आहे. बरं, तर त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की आपण नैसर्गिक शेतीकडे वळलंच पाहिजे. एक दिवस तो येईलच की सर्व नैसर्गिकच्याच मागं लागेल. अच्छा, बरं, काही तुमच्याकडे पशु वगैरे आहेत का? मग बैलजोडी वगैरे? हो, जोडी आहेत ना. बैलजोडी आहे. मग काय मग तुम्ही तुमच्या शेताची मशागत मग बैलजोडीच्याच माध्यमातून करता का? हो. की यंत्राच्या साहाय्याने? नाही, यंत्र मग आता यंत्र दिवसांदिवस कसे महाग होत चाललेत. त्याच्यामुळे कसं यंत्र म्हटलं तर ते काय वरची माती काढतात. जमिनीची खूप काही मशागत होत नाही. जशी आता आपल्या बैलजोडीने होते तशी आता यांनी ट्रॅक्टर वगैरे यांनी होत नाही. बरं, आणि पैसा खूप जातात त्याच्यामध्ये. मग आपण बैलजोडी नुसत्या डवरण्यासाठी किंवा मग याच्यासाठीच नाही ठेवू शकत ना. मग आपल्याला मेहनत घ्यावीच लागल. तुम्ही जेव्हा उन्हाळ्याची मेहनत घेसाल त्या जोडीवर तेव्हाच कसं आहे जे जमिनीमध्ये आपल्या शेतामध्ये गुरांचे पावलं पडतात ते कास्तकाराला वरदान आहे. अच्छा, हां, तर हर एक कास्तकारांनी काय आहे आता दिवसांदिवस जनावरं कमी करली. सर्वाला त्रास आला, कंठाळा आला. जशी आवक वाढली, पिकं भरपूर दिसत आहे लोकांना, तसे दिवसांदिवस कास्तकार आळशी होत चाललेत. मग हे आळस कवपर्यंत चालायचं? आज चालायचं, उद्या चालायचं. तुमची पिढी सुद्धा तुम्ही नाही करत, तुमची समोरची पिढी नाही करणार ना. बरोबर. तुम्ही वळवा. समोरचे तुमचे आता जे बेरोजगार मुलं आहेत शिक्षण हे ते सर्व देतात, त्यांना मॉडिफाईड बनवतात, पैशाची सर्व आवक पुरवतात. नंतर ते मुलं काय शेती करायला लाजाळू होतात. बरोबर. म्हणजे त्यांना शरम येते की नाही बा आता काय करायचं आपण. सर्व आई वडिलांना आपल्याला सर्व सुविधा दिली मग तो शेतीकडे वळणार नाही. अच्छा, मग तो फक्त काय नशेच्या मागं लागल किंवा मग आत्महत्येच्या मागं लागल. अच्छा, म्हणजे त्याला शेतीची कामं करण्याची लाज वाटेल असं तुम्हाला वाटते? विषय काढला की बैलजोडी शेतकरी बांधव ठेवायला तयार नाही, कारण त्याच्या ठिकाणी गुंतून राहावं लागते, एकट्या माणसाला करावं लागते किंवा कोणी करायला मिळत नाही, चारा मिळत नाही. तर तुम्हाला काय वाटते, बैलजोडी असावी की नसावी? असावी. बैलजोडी असणं महत्त्वाचं आहे. किंवा म्हशी वगैरे दुग्ध व्यवसायासारखं आहे का काही? दुग्ध व्यवसाय म्हणजे गाय आहे एक, ते फक्त म्हणजे दुधासाठीच वापरल्या जाते. बरं, असं म्हणजे विक्रीसाठी नाही? नाही. काही समोर भविष्यात दुग्ध व्यवसाय करायचा विचार आहे का? दुग्ध व्यवसाय म्हणजे ते पुरतात, पण आता कसं त्याच्यामागे मेंटेनन्स खूप आहे. मेंटेनन्स अशी आहे की आपण शेतीकडे ते दुधाच्या मागे वळलो तर शेतीकडे दुर्लक्ष होते. अच्छा,
परंतु गुरं जर असली तर जे गुराचं जे शेण वगैरे आहे तर ते आपण शेतामध्ये टाकू शकतो, त्याला पूरकच आहे शेतीला. 2 बैल आहे, त्याच्यामध्ये एक गाय, एका गायीचे 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये वासरं होतात. म्हणजे जनावर वाढतात असते. आपल्या घरच्यांना पण थोडं म्हणजे बरं वाटते जनावर असले की. त्यानंतर तुम्ही सांगितलं तुमच्याकडे 7 एकर इरिगेशन आहे, तर इरिगेशनमध्ये तुम्ही जे चणा आणि गहू ही यासारखी पिकं घेता, भाजीपाला वगैरे घेण्याचा काही विचार आहे का? शेत लांब असल्यामुळे आपलं जाण्या येण्याचा आणि हे जे जनावर आहेत ते होऊ देत नाही, त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे वळू शकत नाही. तुम्ही बोलताना सांगितलं की जनावरं त्रास देतात. बरेचसे लोक शेतीमध्ये थिमीट किंवा करंट लावतात, कारण जनावराचा किंवा वन्य जनावराचा त्रास होऊ नये, रोही म्हणा किंवा रानडुकराचा. परंतु त्याच्या माध्यमातून हे करत असताना कधी काळी काय होते की आपल्याही जनावराचं नुकसान होते. बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं, हे असे करंट लावणे किंवा थिमीट टाकणे हे योग्य आहे का अयोग्य आहे? टाकूच नाही ते. का बरं? आपण जिथे टाकतो ते आपल्या लक्षात राहत नाही, आणि लक्षात नसल्यामुळे काय होते, एक दिवस इजा आपल्याच जनावराला पोहोचते मुद्दाम. कारण ते जनावर जे राहते जंगली, ते जनावर काही आपल्या थिमीटच्या मागं नाही राहत, ते पूर्ण आपले नासाडी करासाठी राहते. बरोबर. त्याच्याने काय आहे, जिथे आपण टाकतो त्या ठिकाणी काही नाही काहीतरी चिमण्या पाखरं जे आहे ते निर्जीव वस्तू आपण म्हणजे खतम करून टाकतो. अच्छा, म्हणजे निरपराध पक्षी प्राणी आपण आपल्या हाताने मारल्या जाते. एका म्हणजे आपल्या छोट्याशा फायद्यासाठी आपण पक्षी झालं किंवा आपले जनावर झालं किंवा करंट लावल्यामुळं आपल्या लक्षात नसल्यामुळे कधी कधी मनुष्यहानी सुद्धा होते. मनुष्यहानी सुद्धा होऊ शकते. तर तुम्हाला असं वाटते की आपण ते तसे प्रकार केले नाही पाहिजे? केलेच नाही पाहिजे. परंतु बऱ्याचशा ठिकाणी माकडाचा शेतकऱ्यांना बराचसा त्रास जाणवतो होतो असं शेतकरी बांधून सांगतात. तर मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? आता माकडाचा त्रास म्हटलं तर ते काय आहे, आता पूर्ण इकडे गावाकडे वळले आता माकडं, शेताकडे कमी आणि गावाकडे जास्त वळले. आता जास्त त्रास त्यांचा गावाकडेच आहे. अच्छा. तिकडे लांबच्या शेताकडे काही तेवढा त्रास नाही आहे. पूर्ण वृक्ष तोड झाली, त्याच्यामुळे आता त्यांना पण तिथे थांबायसाठी काही जागा राहिली नाही, मग ते आता आपल्या गावाकडे वळलेत. अच्छा, म्हणजे गावामध्ये त्याचा त्रास धुमाकूळ दिसून पडतो. तर अनिलजी, तुम्ही किती दिवसापासून शेती करत आहात? मला आता 15 वर्ष होत आहे शेती करत आहे. अच्छा, 15 वर्षापासूनचे कसे अनुभव आहे मग शेतीचे? शेती म्हणजे सुरुवातीला शेती करायचो त्या टायमाला कसा अनुभव घेतला की वडिलाच्या मागं राहून पूर्ण ते शिकून घेतलं. अच्छा. त्याच्यानंतर मग ते वडील जे होते ते पहिले गरीब असल्यामुळे ते शेतीत तेवढं काही म्हणजे हे घ्यायचे नाही, ते एकरी 1 बॅग टाकायचे. तेव्हा खत वगैरे पूर्ण कमी बजेटात करायचे आणि सर्व शेती जे आहे ते पूर्ण स्वतः करायचे, म्हणजे यंत्र वगैरे कोणती लावायचे नाही. अच्छा. आता त्या काळामध्ये त्यांनी 2-3 मुलं असताना सुद्धा सर्वांची परवरिश छान केलेली आहे. या काळामध्ये 20 एकर जमीन आणि आपण एका मुलाचं शिक्षण नाही करू शकत, तरी एकरी आपल्याला इतकं उत्पन्न येत आहे. मेंटेनन्स खूप आहे, तसे करतात ते, तरी पण आपण प्रगतिशील शेतकरी आजही नाही झालो नाही. बरं. मग तुमच्या शेतीमध्ये तुम्हाला कोण मदत करते? शेतीमध्ये आम्हीच, आई वडील आणि घरची बाई, सर्व. जर एक खट्टा जर कुटुंब असलं करणारं तर आपल्याला काही मजुराची गरज पडत नाही. बरं. परंतु शेती करत असताना एकाच वेळी सगळ्या शेतकऱ्यांची कामं येतात. बरोबर. मग अशा वेळेस मजुराची अडचण जाते. तर मग अशा वेळेस तुम्ही काय करता? अशा वेळेस म्हणजे आता शेतकरी म्हटलं तर शेती म्हटलं तर आपण पहिले आपल्या शेतीची पूर्ण व्यवस्थापन करतो. त्याच्यानंतर फाऊल वेळामध्ये जे आहे ते आपण साईडच्या शेतकऱ्याच्या मदतीला आपण जातो, त्यांच्या आपण जायचं, ते आपले येईल मग. अच्छा, म्हणजे एकमेकाची मदत करायची. अच्छा. अति पावसाळा राहतो त्यावेळेस शेतीमध्ये कामं चालत नाही. बरोबर. आणि त्यानंतर काय होते की शेतामध्ये गवत खूप वाढते, निंदण्यासाठी मजूर पण मिळत नाही. मग अशा वेळेस तुम्ही काय करता? आता कसं आहे की आता पहिले जे होतं, पहिले लोक किती काही झालं तरी ते म्हणजे पावसाळा किती असला काही असला, पहिले तर खूप पावसाळा पडत होता, त्या टायमामध्ये शेती ते करतच होते कशा ना कशा पद्धती. काही डुबवायचे शेती, काही पिकवायचे. पण आता तसं राहिलं नाही. हे तणनाशकांना काय झालं की आता मग ऑप्शन नाही राहत आपल्याकडे शेतकऱ्याकडे, तर मग शेवटला पर्याय तोच राहते. अच्छा. की तणनाशक मारायचा. बरं, तणनाशक मारणं योग्य वाटते का तुम्हाला की काय? आता सर पर्याय नाही आहे ना, पर्याय नसल्यामुळे काय आहे
ते करावंच लागते. बरं. तरी पण माझं तर म्हणणं एक आहे शेतकऱ्यांना की त्यांनी कमीत कमी तणनाशकाचा आणि रासायनिकचा उपयोग कमी करायचा. अच्छा अच्छा. अनिलजी, तुम्ही 15 वर्षापासून शेती करत आहात. तुमच्यासारखे तरुण शेतकरी बांधव आहे, तर त्यांना काय सांगाल? तरुण शेतकऱ्यांना एकच सांगणं आहे माझंवालं की तुम्ही शेतीचे जे सुपीकता आहे हं, ते कायम ठेवा. म्हणजे अच्छा. तिची जे ग्रोथ आहे हं, हं. ते तुम्ही बनवायचे प्रयत्न करा. अच्छा. किंवा आपल्या शेतामध्ये जो काडी कचरा राहते हं, त्याचा तुम्ही तिथेच एखादी छोटा गड्डा किंवा असंही जिरून जातात ते. हं, हं. थोडा त्रास होते सुरुवातीला 1-2 महिने, पोळ्यापर्यंत तर त्याचा थोडा त्रासच होता. बरं. जसं आपण रोटावेटर किंवा बारीक केल्या पराठे किंवा असे हे केल्या तर त्याचे तुकडे सडूनच जातात ते. हं, हं. तर ते जर आपण शेतामध्ये तयार केलं या वर्षीचं पुढच्या वर्षीसाठी हं. तर आपल्या जमिनीला त्याच्यापासून म्हणजे फायदा होतो. फायदा होतो. म्हणजे कंपोस्ट खत सारखी निर्मिती करू शकतो आपण, आणि त्याच्या माध्यमातून आपण जमिनीचा पोत सुद्धा वाढवू शकतो. वाढवू शकतो. आता त्याच्यामध्ये 50% कास्तकार आता त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं आहे की आता दिवसांदिवस बा शेत आपलं खतम होत चाललं आहे. हं, हं. त्याच्यामुळे काही कास्तकार आता सर्व वळले त्याच्याकडे, हं. काही कास्तकार वळलेत. अच्छा. तर अनिलजी, या व्यतिरिक्त तुम्हाला काही छंद वगैरे आहे का? रेडिओ वगैरे ऐकत असता का? हो, FM चा छंद आहेच. हं, हं. आकाशवाणी ऐकत असता? आकाशवाणीचा. हो. कुठले कार्यक्रम ऐकता? मी आकाशवाणीचेच ऐकतो. आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता? जे शेतकऱ्याचं राहते ते. शेतकऱ्याचे कार्यक्रम वगैरे ऐकता. तर गाणे वगैरे काही ऐकत असता का तुम्ही? हो, तेच आपले आता या पिढीतले तर सर्व युवा पिढी जी आहे हं, हं. त्यांना सर्व आता ते डिझाईन बाजच गाणे पाहिजे. हं, हं. पण आता कसं आपण त्या शेतीकडेच पहिलेपासून वळलो, हं, हं. त्याच्यामुळे आपल्याला शेतीचा एकच छंद की आपल्याला ते ओल्ड मॉडेलचे गाणे आहे हं, हं. ते म्हणजे बेस्ट वाटते. त्यांचे बोल हं, हं. आणि ते त्यांचे चाल समजायची हं. ते छान आहे. त्याच्यामुळे आपण त्याचा थोडं भाविक होतो त्याच्यामध्ये. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले धन्यवाद मानतो आणि इथेच थांबतो. नमस्कार. नमस्कार सर. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण मिश्र पिकाची लागवड करणारे युवा शेतकरी अनिल चंद्रमणी म्हैसकर, मुक्काम पोस्ट पिंपळगाव रुईकर, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए। संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है। अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा। बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा। योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी। नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण। फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण। प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रगतिशील युवा दुग्ध व्यावसायिक आकाश चरणदास पाटील, मुक्काम भूतगव्हाण पोस्ट सावरगड, तालुका जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार आकाशजी. नमस्कार सर. आकाशजी, मला सुरुवातीला हे विचारायचं आहे की तुमचं शिक्षण किती झालं? सर, माझं ग्रॅज्युएशन झालं आहे BA आणि त्यानंतर मी वेटरनरी ढोर डॉक्टरचा कोर्स केलेला आहे. आणि हे करत असतानाच तुम्ही शेतीसोबतच पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायसुद्धा करतात? हो सर. तर या दुग्ध व्यवसायामध्ये तुमच्याकडे कुठल्या प्रकारचे पशु आहेत? माझ्याकडे सर गावरानी म्हशी आहे. अच्छा. 15 ते 20 म्हशी आहे. त्याच्यावरच आमचा उदरनिर्वाह चालतो. बरं, हे करत असताना म्हणजे दुग्ध व्यवसाय किंवा शेती करण्यापेक्षा आपण नोकरीच केली पाहिजे असं? सर, चालू होते माझे नोकरीचे पण प्रयत्न चालू आहे. परंतु एक प्लस पॉईंट जो असतो, एक हातचा ज्याला म्हणतो आपण, तो पण एक असावा सोबत. म्हणून माझं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पण चालू आहे आणि एक व्यवसाय म्हणून स्वतःचा काही थोडासा छोटा मोठा बिझनेस म्हणून त्यासाठी मी दुधाचा व्यवसाय पण करतो सर. एक बी प्लॅन म्हणून? हां, बी प्लॅन म्हणून सर. बी प्लॅन म्हणून तुम्ही दुग्ध व्यवसाय हा करता? हो सर. तर हा जो व्यवसाय आहे तर हा तुमचा पूर्वीपासूनचा आहे की तुम्ही सुरुवात केली त्याची? पूर्वीपासून म्हणण्यापेक्षा सर आम्ही आधी शेती करत होतो,
तर आमच्याकडे तेवढ्या म्हशी नव्हत्या. जसं शेतीला पूरक म्हणतो असंच थोड्या थोड्या मग नंतर आम्ही जसं आम्हाला बेनिफिट वाटलं तसं आम्ही आमचा व्यवसाय वाढत गेलो. आता माझ्याकडे जवळपास हंगामी जर दूध असलं तर 70, 80, 60 इथपर्यंत दूध असते सर. म्हणजे हंगामानुसार तुमच्याकडे दुधाची कमी जास्त प्रमाण होते. तर हा व्यवसाय करत असताना तुम्हाला म्हणजे म्हशी आहेच तुमच्याकडे, हो सर. मग गाई वगैरे ठेवाव्या अशा वाटलं नाही का सर? गाई म्हणजे कसं काही बी ध्येय जर करायचं असेल तर मग व्यवस्थापन झाली पाहिजे. त्यानुसार आपण फक्त म्हशीच ठेवल्या सर. बरं. म्हणजे व्यवस्थापनाच्या दृष्टीनं म्हणजे गाई आणि म्हशी तुम्हाला म्हणजे असं म्हणजे कम्फर्टेबल नाही वाटलं, म्हणजे मग त्याच्यामुळे मग तुम्ही प्रथम प्राधान्य म्हशीलाच. आणि जास्तीत जास्त दुधाची मागणी पण म्हशीच्याच दुधाला आहे, त्यामुळे सर आम्ही म्हशीचाच. अच्छा, म्हणजे मागणीनुसार पुरवठा या तत्वावर तुम्ही म्हणजे म्हशीचाच निवड केली आणि म्हशीचा दुधाचा तुम्ही व्यवसाय चालू केला. बरं, मग हे करत असताना किती संख्या आहे म्हशीची तुमच्याकडे? माझ्याकडे सर जवळपास 22 ते 23 म्हशी आहे सर. अच्छा, 22 ते 23. आणि त्या सगळ्या दुधाळ? नाही, दुधाळ म्हणजे काही भाकड ज्याला म्हणतो, काही बाकड्या म्हशी आहे आणि जवळपास 10 म्हशी दुधाच्या आहे. अच्छा, म्हणजे 10 म्हशी दुधाच्या आहे. त्यामधल्या जन्नाऱ्या असतात त्या म्हशी 5-6 म्हशीचं दूध आहे आणि काही भाकड्या म्हशीचं पण दूध आहे. आणि एकंदर मग तुमचं डेली दुधाचं कलेक्शन किती होते? मग डेली 50च्या जवळपास असते, सरासरी 50 लिटर दूध असतेच आमच्याकडे. म्हणजे आणि एका दमानं जर म्हशी जनल्या तर मग 60-70, मग कधी कधी जर कमी झाल्या, उन्हाळ्यामध्ये थोड्या म्हशीचं जणण्याचं प्रमाण कमी असते, त्यामुळे मग आमच्याकडे दूध थोडं 40 पर्यंत येते. अच्छा, म्हणजे एकंदरीत सरासरी तुमच्याकडे दूध 50 लिटर तुमच्याकडे निघते. तर मग आता हे एवढं दूध निघत असताना मग ह्या दुधाचे कशा प्रकारे तुम्ही विक्री करता? विक्री सर आमच्याकडे उकडे आहे सर. आम्ही त्या उकड्याकडे आमचं दूध लावलेलं आहे, त्यानुसार आम्ही त्यांना दूध पुरवठा करतो. म्हणजे ज्या ठिकाणी समजा कोणाकडे 1 लिटर, अर्धा लिटर याप्रमाणे तुम्ही 1 लिटर, 2 लिटर, 5 लिटर, 10 लिटर. अच्छा, असं आमचं दूध डेली लावलेलं आहे. त्यामुळे आम्ही सकाळी जाऊन त्यांना घरोघरी दूध देऊन देतो. म्हणजे तुम्ही 11 वाजेपर्यंत आमचं दूध वाटून आम्ही आमच्या घरी परततो सर. म्हणजे 11 वाजेपर्यंत तुमचं सगळं ज्या ठिकाणी पोहोचवायचं आहे त्या ठिकाणी. मग हे करत असताना तुम्ही हे दूध डेअरीवर नाही नेत? नाही, डेअरीवर नाही नेत सर. बरं. आणि मग हे करत असताना तुमच्या डोक्यामध्ये अशी कल्पना नाही आली का आपण जे हे एवढं दूध मिळवतो म्हणजे आपल्याकडे निघते, तर याला परत पुन्हा 1-2 शेतकरी किंवा 1-2 दुग्ध व्यवसायिक एकत्र करून म्हणजे बा याचं एक सहकारी तत्वावर कुठंतरी आपणच एक संस्थासारखं किंवा एक डेअरी सारखं उभं करावं, असं काही कल्पना? तो प्लॅन आहे माझ्या डोक्यामध्ये, पण माझं कसं एज्युकेशन इकडे स्पर्धा परीक्षा मी चालू आहे. जर सपोज मी तिथे अनसक्सेस झालो तर तो माझा बी प्लॅन म्हणून माझ्या डोक्यामध्ये आहे. तर मी तो नंतर चालू करेल. म्हणजे भविष्यामध्ये तुम्ही डेअरी सारखा उपक्रम राबवणार. आणि जर समजा एखाद्या वेळेस असं होते की तुम्ही हे दूध वगैरे काढलं किंवा म्हणजे कधी काय होतात की मार्केटपर्यंत दूध जात नाही, तर मग अशा वेळेस मग तुमच्याकडे शिल्लक राहिलेलं दूध मग त्याचं काय करता तुम्ही? शिल्लक म्हणजे सर कधीच फक्त जर उकडेवाला गावले गेला, एखादी कॅन्टीनवाला बंद असला तर मग आम्ही जे ओळखीचा असतो त्यांना दुधाची गरज असते, त्यांना आम्ही एखाद्या कॅन्टीनवाल्याला, ओळखीच्या कॅन्टीनवाल्याला त्याला पुरवतो. किंवा घरी आलं तर मग त्याचं दही बनवतो आणि घरच्यासाठी तूप वगैरे काढतो आम्ही. म्हणजे प्रक्रिया तुम्ही घरी करता? प्रक्रिया म्हणजे असं वाया कुठेच जाऊ देत नाही. अच्छा, म्हणजे दूध काही वाया जात नाही. मग आता हे करत असताना मग म्हशीचं व्यवस्थापन कोण्या पद्धतीने करता तुम्ही? म्हशीचं व्यवस्थापन म्हणजे सर घरी आमच्याकडे म्हशीला चारण्यासाठी आम्ही पडीत घेतो. आमच्याकडे स्पेशल माणूस आहे, तो स्पेशल माणूस सकाळी 9 वाजता येतो आणि म्हशी घेऊन जातो. जवळपास 5:30-6 वाजता तो वापस येतो म्हशी चारून सायंकाळी. आणि नंतर परतल्यावर घरी चारा वगैरे आणतो आम्ही, गवत किंवा हंगामी असलं गवत तर गवत, किंवा मग घरी कुटार घेतो आम्ही, ते कुटार लावतो. आणि म्हणजे मग त्याला ढेप वगैरे किंवा काही असं? ज्यावेळेस आपण दूध काढतो त्यावेळेस ढेप त्यांना लावावंच लागते. अच्छा, म्हणजे जे दुधाळ जनावर आहेत तर त्यांना तुम्ही ढेप वगैरे किंवा पशुचे औषध वगैरे ते? पशुचे औषध वगैरे. म्हैस जणल्याच्या नंतर त्याला जसं जंताची गोळी किंवा ते पोट साफ होण्यासाठी जे काही प्रक्रिया करावं लागते. तुम्ही सांगितलेलं की तुमचं वेटरनरी झालेलं आहे? माझं वेटरनरी झालं आहे सर. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यावर जे काही आजार वगैरे असतील तर ते तुमच्या लगेच लक्षात येतात? हो सर. आजार म्हणजे मी होऊच नाही देत, स्वतःच मी करतो. त्यामुळे गेचोड्या असणं म्हणजे खूप घातक असते. प्रॅक्टिकली आधी थोडं माहिती होती, नंतर मग मी पुस्तकी जेव्हा मी वेटरनरी केलं, स्पर्धा परीक्षेमध्ये जर मला अपयश आलं कदाचित तर मला पुरेपूर
इकडलं ज्ञान असावं त्यासाठी मग मी वेटरनरीकडे वळलो आणि त्याचं पण पूर्ण नॉलेज घेऊन घेतलं. म्हणजे जर समजा जनावर आजार पडले किंवा समजा गोचिड आहे, पिसवे आहे, उवा आहे, तर याच्यावर म्हणजे तुम्ही नियंत्रणासाठी मग वेळोवेळी उपाययोजना करता. उपाययोजना तर मग ही उपाययोजना कोण्या पद्धतीने करता? ते त्यांचं औषध भेटते, औषध असतो ते गोळ्या वगैरे, काही खाजीचं जी खाज झाली ते घरी पहिलेच आणून ठेवतो आम्ही. अच्छा. जसं पावसाळ्यामध्ये ते खुरा वगैरे येते त्यांना ते लसीकरण, वेळेवर लसीकरण, आणि गोचिड्याचं पावडर भेटते ते पावडर किंवा फवारा भेटते ते आम्ही घेऊनच ठेवतो. किंवा एखादी जखम झाली तो एक फवारा भेटते आणि एक मलम, अच्छा, हिमॅक्स म्हणून मलम असते, तो आमच्या घरी म्हणजे असतोच. आणि त्याच्यानुसार मग तुम्ही त्याचं व्यवस्थापन करता आणि आजारांवर म्हणजे मात करता. जनावर म्हणजे निरोगी कशी राहील यावर तुमचं प्रथम प्राधान्य राहते. हे झालं व्यवस्थापनाचं. पण मग नंतर जे काही समजा तुमचा गोठा आहे त्याच्यामध्ये मग असणार म्हशीचं शेण आहे, तर त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करतात? त्याचं व्यवस्थापन आमच्या एक जागा आहे ज्याला आपण खत म्हणतो, खत ठेवायचे, साठवायचे. सकाळी उठल्याच्या नंतर आम्ही खत तिथे नेऊन टाकतो. म्हणजे जे त्यांची जे म्हशीची विष्ठा आहे ते तुम्ही स्वच्छ करून त्या ठिकाणी शेण वगैरे. मी स्वतः सकाळी 5:30 वाजता उठतो डेली. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, म्हणजे हा तुमचा दैनंदिन माझा शेड्यूलच आहे. 5:30 वाजतापासून 7-7:30 पर्यंत माझे पूर्ण कामं निपटवतो. किमान दिवसातून 3 वेळा गोठा साफ करतो. माझ्या म्हशी एका जागी नाही राहत. सकाळी आलं की दूध काढलं की परत मी बाहेर बांधतो आणि बाहेर बांधल्याच्या नंतर म्हशी दिवसभर घरी राहत नाही, म्हणजे चरावला जाते. त्याच्यामुळे गोठा पूर्ण साफ असतो आणि गोठा साफ असणे बी गरजेचं आहे. तिथे ओलं, आर्द्रता किंवा असं म्हणजे ओल नसलं आणि जागा लेवल असावं. त्यामुळे म्हशीला आजार नाही होत किंवा म्हशीला बैठक ज्याला म्हणतो, त्यांना झोप, आपल्याला जशी झोप असते म्हशीला पण तशी झोप असते. त्यामुळं जनावर सुस्त किंवा असं बिमार ज्याला म्हणतो आपण तसं नाही राहू शकत, व्यवस्थित राहते. असं व्यवस्थापन. आणि मग जे काही शेण मिळते तर मग त्याचा वाला उपयोग तुम्ही शेतीमध्ये करता? शेतीमध्ये आता जसं माझे मित्र आहे, मला जर कडाऊ लावायचा असला, कडाऊ किंवा मका उन्हाळ्यामध्ये, तर तो मला त्याच्या शेतामध्ये टाकू देते. म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाण्याची व्यवस्था नाही राहत. प्रशांत भाऊ म्हणून आहे, प्रशांत भाऊ कोडकर, त्याच्या शेतामध्ये मी कडाऊ टाकतो आणि मग त्याला शेण, मी माझं शेणखत जे आहे मी त्याला असंच देऊन देतो, फ्री ऑफ कॉस्ट. हो, म्हणजे विनामूल्य तुम्ही ते विनामूल्य देतो. आणि तो पण मग मला चारा, कुटार, सोयाबीनचं कुटार, तुरीचं कुटार, गवांडा हे तो देतो आणि आपला कडाऊ वगैरे लावू देतो. अच्छा. म्हणजे अशा तऱ्हेने तुम्ही चाऱ्याचं पण व्यवस्थापन करतात आणि उरलेलं जे काही खत म्हणून जे शेण करतात ते सुद्धा त्याचं व्यवस्थापन तुम्ही शेतामध्ये करतात. तर एकंदर अशा पद्धतीने मग हे करत असताना कधी तुम्हाला तोटा वगैरे झाला का या व्यवसायामध्ये? तोटा वगैरे म्हणजे सर कधी कधी होतो ना तोटा. म्हणजे एखादी म्हैस घेतली आपण तर कधी जास्त दूध नाही देत. अच्छा. मग त्यामध्ये तोटा येतो किंवा ती आजारी पडते किंवा ज्याला आपण गाभुळणे म्हणतो, म्हणजे उलटणे, अशा काही गोष्टी येतात. तर त्यामुळे कधी कधी तोटा पण होते, सहन करावंच लागते. परंतु म्हणजे एक असं म्हणजे एक समज आहे की जे गावराणी म्हैस आहे, म्हणजे पशुपालकाचं किंवा दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांच्या वतीने मी म्हणतो की जे गावराणी म्हैस आहे तर तिच्यामध्ये दुधाचं प्रमाण कमी आहे. तर तुम्हाला याबद्दल काय सांगावं? दुधाचं प्रमाण कमी म्हणजे आपण जेवढा चारा पाणी करू तेवढी ती दूध देईल. आता माझ्या घरी ज्या म्हशी आहे सरासरी 8 लिटरच्या वरच दूध देते. माझ्या घरी 13-14 लिटर दूध देणारी म्हैस आहे, 10 लिटर, 12 लिटर अशा म्हशी आहे माझ्याकडे. म्हणजे संपूर्ण गावराणीच आहे की त्या मग वेगवेगळ्या जातीच्या आहे? नाही सर, संपूर्ण गावराणीच म्हशी आहे आमच्याकडे. तरी म्हणजे व्यवस्थापन जर नियोजन जर चांगलं असलं तर जनावर व्यवस्थित म्हणजे आपल्याला दूध देते असं तुमचा अनुभव आहे? काही म्हशी आहे म्हणजे 5 लिटर, 6 लिटर, कोणत्या म्हशी 3 लिटर. प्रत्येकच म्हशी 10-12 लिटर दूध नाही देऊ शकत. आणि जर त्यांचे व्यवस्थापन आपण ज्याला चारा पाणी जर व्यवस्थित दिलं तर ती दूध देतेच. समज किंवा गैरसमज आहे पशुपालकामध्ये की बा गावराणी जनावर म्हणजे दुधाच्या बाबतीत कमी असते, तर असं वगैरे काही नाही, असं तुमचा एकंदर अनुभव आहे? हो, माझा अनुभव आहे सर. असतो म्हणा, काही म्हशी देतात कमी, पण इतक्या पण कमी नाही देत. एखादी म्हैस देऊ शकते. तुम्ही जर चाराच नाही दिला किंवा तिचं पोटच नाही भरलं, तुम्ही योग्य रीतीने तिचं पालन पोषण नाही केलं तर ती दूध नाही देऊ शकत. तुम्ही ज्या बी दूध वाढवायचं असेल तर तिची व्यवस्थित निगा राखावं लागेल आणि पूर्णपणे तिचं पोट भरलं पाहिजे. अगदी बरोबर आहे.
तिला वेळेवर जंताच्या गोळ्या, तिला गेचोळी नसणं, कारण एक गेचोळी असले तरी ते सुस्त असते जवळ, की एक गेचोळी बी असली तरी ते कितीतरी मिली रक्त शोषून घेते. अच्छा, म्हणजे गोचिड हा म्हणजे अत्यंत घातक सर्वात घातक जनावरांमध्ये जर असेल तर गोचिड असूच नाही, त्याची खूप काळजी घ्यावी लागते. ते शेपटाखाली किंवा ते कानाकडे असते, ते काढत राहणं व्यवस्थित, किंवा त्याच्या जखमा होतात तर त्या जखमाचं म्हणजे होऊ नये त्याच्यासाठी आधीच आपण नियोजन करणं गरजेचं असतं. तुम्ही बेरोजगारापासून रोजगार निर्मितीचं काम तुम्ही करत आहात, म्हणजे तुमच्याकडे जर समजा इकडे जर काही जर झालं नाही, तुम्ही नक्कीच या व्यवसायामध्ये पूर्ण प्रगती करून पुढे जाणारच आहे. नक्कीच माझं 90% समजा लक्ष इथे आहे माझ्या या बिझनेसमध्ये. एक बिझनेस म्हणावा लागेल माझा, आणि 10% मी अभ्यासाकडे लक्ष देतो. म्हणजे अभ्यास पण महत्वाचा आहे. कदाचित मी तिकडे सक्सेस नाही झालो तर मी पुन्हा 100% लक्ष देऊन आणखी जास्तीत जास्त याच्यामध्ये लक्ष देऊन आणखी जास्त बेनिफिट घेण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे या निमित्तानं एक बेरोजगारी सुद्धा कमी होण्याचं साठी मदत हा व्यवसाय करू शकते. हो सर. किंवा शेतीला अजून म्हशी पालन झालं किंवा गाई पालन झालं, शेळी पालन झालं, हा व्यवसाय म्हणजे बेरोजगारासाठी अत्यंत म्हणजे चांगला व्यवसाय आहे. बेरोजगार कमी होऊ शकते असं म्हणायचं. जे आजचे जे तुमच्यासारखे जे तरुण आहे जे या व्यवसायामध्ये आलेले आहेत, किंवा जे म्हणजे वाट भरकटलेले आहे, की ज्यांना आता आपण काय करायचं, कोरोनामुळे बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या, कामधंदे सुटलेत, तर यांच्यासाठी तुम्ही काय सांगू शकाल? सर, प्रथम सांगण्याचं म्हणजे ॲबिलिटी ज्याला म्हणतो आपण, ती स्वतःमध्ये असणं गरजेचं आहे, की मी करू शकतो. स्वतःचा आत्मविश्वास. काही करायचं असेल तर आजकालचे मुलं कसं म्हणजे दुग्ध व्यवसाय म्हटलं तर की मग शेण, मग हे म्हैस म्हटलं की थोडं एक वेगळ्या पट्टीत त्यांच्या आहे, पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा वेगळा. दुधाचा व्यवसाय, पण आपण उत्पन्न किती घेतो, कमावतो किती, याच्यामध्ये पाहणं. आपल्याला काय कमवणे आहे. माझं तर म्हणणं असंच राहील की आजच्या तरुणाला की तुम्ही दुसऱ्याचा काही कोणताही व्यवसाय करा, पण दुसऱ्याचा करण्यापेक्षा स्वतःचा तरी काहीतरी करा, जेणेकरून आपण स्वतःला दुसऱ्याला रोजगार देऊ शकलो पाहिजे. माझं आजच्या तरुणाला हेच सांगितलं आहे. म्हणजे तरुणांना हे सांगायचं आहे की कुठल्याही प्रकारचा व्यवसाय हा छोटा नसतो, फक्त तुमची करण्याची त्या ठिकाणी तयारी असली पाहिजे. सर, नक्कीच. आणि तुम्ही स्वतः जर करत असेल कोणत्या याच्यामध्ये, तुम्ही कोणताही बिझनेस करा, स्वतः करा, तर त्याच्यामध्ये 100% योगदान देणं महत्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही सक्सेस होणारच आहे. अगदी बरोबर आहे. अत्यंत मोलाचा आणि महत्त्वाचा संदेश तरुणांना दिला, त्याबद्दल आकाशजी तुमचं धन्यवाद. आणि तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आला आणि मनमोकळ्या आपल्यावाले विचार, तुमचे अनुभव कथन केले, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण प्रगतिशील युवा दुग्ध व्यावसायिक आकाश चरणदास पाटील, मुक्काम बोधगव्हाण, पोस्ट सावरगड, तालुका जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पुन्हा भेटूयाच पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी सुमेध मुंगले घेतो आपली रजा. नमस्कार. माहितीचा वावर किसान वाणी.